मित्रांनो, अगोदर जी महत्त्वपूर्ण नोटीस आहे ती आपण पाहूया. आणि जर या ठिकाणी तुम्ही 2-2 फॉर्म 3-3 फॉर्म भरले असतील तर तुमच्याबाबत काय गडबड झालेली आहे किंवा काय गडबड होऊ शकते आणि त्याला काय उत्तर आहे, केविलवाणा प्रयत्न तुम्ही काय करू शकता. केविलवाणे एवढ्यासाठी की आता बॉम्बे हायकोर्ट तुमचं ते चेंज करून देईल न देईल हे पुढचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही केविलवाणा एक प्रयत्न करू शकता. ठीक आहे, कारण बॉम्बे हायकोर्टने मित्रांनो तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घ्यायचं शेवटी ठरवलेलं आहेच. तर या ठिकाणी मित्रांनो गडबड तर होणारच आहे. 26 एप्रिलला तुमची या ठिकाणी आता शिपाई भरतीची सुद्धा परीक्षा होणार आहे. बॅच 1 आणि बॅच 2 म्हणजे 2 शिफ्टमध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे. आणि स्क्रीनवर जे तुम्हाला या ठिकाणी जिल्हे दिसत आहेत त्या ठिकाणी तुमची ही परीक्षा होणार आहे. आता हे जे तुमचं या ठिकाणी मित्रांनो परीक्षा केंद्र असणार आहे, तर ते परीक्षा केंद्र कशाच्या बेसिसवरती तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही जे फॉर्म भरताना मित्रांनो जो पोस्टल ॲड्रेस तुम्ही दिलेला होता, ठीक आहे, पोस्टल ॲड्रेस जो दिलेला होता त्या अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तर तुमचं या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस दादरा नगर हवेली, दीव दमण, नॉर्थ गोवा, पणजी, ओके, साऊथ गोवा असं टाकलेलं होतं, तर त्या सर्वांची केंद्र जे आहेत तर त्यांनी काय केलेलं आहेत, मुंबई जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पालघर असं या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस टाकलेला होता, तर त्या विद्यार्थ्यांचे काय केलेलं आहे, त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये टाकलेले आहेत असं पण सांगितलेलं आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये कोणतंही सेंटर चेंज करून भेटणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं जर आता तुमचं समजा तुम्ही ह्या जरी जिल्ह्यामध्ये भरला असेल, धुळे, गोंदिया, हिंगोली ह्यावरच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये, ओके, मुंबई असेल, अकोला, अमरावती, सोलापूर, पुणे, कुठंही या जिल्ह्यामध्ये भरला असेल आणि जर तुमचं त्या जिल्ह्यामध्ये येईल परंतु तेच कॉलेज येईल, ओके, कारण आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी मगाच्यापासून मला कॉल करत आहेत की सर माझं काय झालेलं आहे, तर जिल्हा तर तोच आला आहे परंतु कॉलेज वेगळं आलेलं आहे, मी काय करू. आता इथं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही की तुम्ही काय करू शकता. फक्त जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, हॉल तिकीटवर काही माहिती चेंज असेल, तर तुम्ही सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्ही काय करू शकता, recruitment@bsc.gov.in याच्यावरती काय करू शकता, तुमचं नाव, सीट नंबर, रजिस्ट्रेशन ID आणि सोबत हॉल तिकीटचा तुमचा काय करायचा आहे मित्रांनो, फोटो काढून ईमेलला पाठवायचा आहे आणि काय तुमचा प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर तुम्हाला जर वाटतं की मी 2 फॉर्म भरले, 3 फॉर्म भरलेले आहेत, तर माझे वेगवेगळे सेंटर आलेलं आहे, तर तुम्ही एक केविलवाणा प्रयत्न काय करू शकता मित्रांनो, या मेलला पाठवून या ठिकाणी त्यांना सांगू शकता. ठीक आहे, कारण मला व्हॉट्सअप करून किंवा मला कॉल करून माझ्याकडे तर ते ऑथॉरिटी नाही. तुम्ही काय करू शकता मित्रांनो, माननीय न्यायालयालाच ते सांगू शकता की असं असं झालेलं आहे, मी 2 फॉर्म भरले, दोन्हीचे 1000 भरलेले आहेत आणि 2 वेगळे कॉलेज आले, मान्य त्याच शहरामध्ये आलेले आहेत, परंतु तेवढ्या वेळामध्ये इकडून तिकडे मी जाऊ शकत नाही, तेवढं माझ्याकडे या ठिकाणी साधन सुविधा उपलब्ध नाही. तर तुम्ही या ठिकाणी न्यायालयाला सांगू शकता मित्रांनो. ॲक्च्युली माझ्या म्हणण्याप्रमाणे तर न्यायालयाने हे एका दिवशी सगळा खेळ नव्हता करायला पाहिजे होता. ठीक आहे, कारण हे खूप सारा मनस्ताप आहे विद्यार्थ्यांचा की एकाच दिवशी त्यांनी काय केलेलं आहे, तिन्ही परीक्षा, त्यामध्ये शिपाईच्या 2 शिफ्ट आहेत, लिपिकचं एक आहे, ड्रायव्हरची एक आहे, अशा 4 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कसं काय मॅनेज करणार, हे बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी आता करत असेल नियोजन. असो, तर तुम्ही या ठिकाणी हा केविलवाणा प्रयत्न तात्काळ या ठिकाणी करू शकता जर तुमचं वेगवेगळे सेंटर आले असतील तर, आणि एकच आलं असतील तर काही प्रॉब्लेम नाही. आता कसं चेक करायचं की वेगवेगळे आलेत का एक आलेले आहेत, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस लिपिकचं आलं होतं. पण आता या ठिकाणी काय केलेलं आहे, सकाळ सकाळ जर बघितलं आपण तर शिपाई भरतीचं सुद्धा त्यांनी काय केलं आहे मित्रांनो, या ठिकाणी शिपाई भरतीचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, सेंटर अलॉट केलेले आहेत. मग तुम्ही काय करायचं, तुमचा जो पोस्टल ॲड्रेस आहे, समजा तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरचा रहिवासी असाल तर कोल्हापूरच्या याच्यावरती PDF वरती क्लिक करायचं, त्या लिंकवरती. मग तिथं काय होईल, तुमचं या ठिकाणी बॅच 1, मग तुमचं या ठिकाणी नाव इथं शोधायचं किंवा तुमचं नाव काय आहे. मग तुमच्या नावापुढं त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तर तुमचं कोणत्या वेळेला परीक्षा होणार, समजा 2 वाजता तुमच्या नावापुढे या ठिकाणी दिलेलं आहे, 2 वाजता होणार आहे तुमचं रिपोर्टिंग टाईम, आणि या ठिकाणी तुमची 3:30 ते 4 या वेळामध्ये तुमचं परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा केंद्र पण हे शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे की या ठिकाणी हे तुमचं परीक्षा केंद्र कोल्हापूरमधलं असणार आहे, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, हे जे पण आहे ते एवढ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असं अशा पद्धतीने यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे दिसताना खूप सुटसुटीत गोड दिसत आहे, परंतु याच्या मागचं मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत, ओके, त्यांना पण या पद्धतीने आलं तर ठीक आहे, परंतु भरपूर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही काय करा, आता शिपाईचं सेपरेट त्यांनी दिलेलं आहे वेबसाईटवरती, लिपिकचं सेपरेट या ठिकाणी तशाच पद्धतीने सेंटर दिलेले आहेत, आणि त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर ड्रायव्हरचे पण त्या पद्धतीने दिलेले आहेत. आता यामध्ये जर काही चेंजेस असेल तर मागाच्या सांगितल्याप्रमाणे त्यांना काय करा, मेल करा, तेवढाच तुमच्याकडे पर्याय आहे. मला कॉल करून किंवा मला व्हॉट्सअप करून मित्रांनो समाधान भेटणार नाही. डायरेक्ट त्यांना मागाशी मी सांगितल्या पद्धतीने काय करा, मेल करा. आणि आता हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे, तर आज 11 वाजता त्यांनी सांगितलेलं आहे
याच वेबसाईटवरती आज 11 वाजता, हो आज 11 वाजता काय मित्रांनो लिंक येईल. आता जे तुम्हाला मी दाखवलं त्याच्याच खाली लिंक येईल आणि ती लिंक मी एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय. तर त्या आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण जसं लिंक ॲक्टिवेट होईल तशी मी टाकेल. व्हिडिओद्वारे पण मी तुम्हाला अजून सांगेल हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं. आज 11 वाजल्यापासून तुम्ही हे हॉल तिकीट डाउनलोड करायला सुरुवात करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तिथं तुमचा काय करायचा ID आणि पासवर्ड म्हणजे तुमचा जन्मदिनांक हे टाकून तुमचं तुम्ही हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला वाटतं की आता माझ्याकडे असं क्वालिटी काहीच नाही की जे शेवटच्या दिवसामध्ये मी रिव्हिजन करू शकतो. तो त्यासाठी शॉर्ट अँड स्वीट आपल्या ज्या नोट्स आहेत मित्रांनो, तर नक्कीच आपल्यासोबत राहू द्या. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त यामधलं करता येतील तेवढं करा. फी अगदी माफक आहे. फक्त 150 मध्ये सगळं तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो, शॉर्ट नोट्स दिलेले आहे, सर्व विषयाचे दिलेले आहे. जर तुम्ही शिपाई भरतीचं करत असाल तर GK आणि मराठी व्याकरण जास्त फोकस करा. जर लिपी करत असाल तर गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी याच्यावरती जास्त फोकस करा. काही याबद्दल विचारायचं असेल तर 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि जर माहिती समजली असेल कसं घ्यायचं आहे तर डायरेक्ट 150 काय करायचं या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व या ठिकाणी नोट्स भेटून जातील. त्यांना वाटतं की मला आता अभ्यास झालेला आहे, फक्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या, तर 200 रुपयामध्ये तुम्हाला 340 प्रश्नपत्रिका, 10,000 वन लाईनर GK सुद्धा या ठिकाणी भेटून जात आहे. आणि कमी प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर 100 रुपयामध्ये 200 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला भेटून जात आहे. सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तिथं सर्व या ठिकाणी अपडेट पुढच्या भेटत राहतील. धन्यवाद.